नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या आमने सामनेमध्ये तुमचं स्वागत आहे. पाच ऑगस्टला राम मंदिराचं भूमिपूजन आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येला जात आहेत. त्यांच्याच हस्ते भूमिपूजन होत आहे. त्याला आज MIMचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आक्षेप घेतलेला आहे. पंतप्रधान कार्यालयाचे पंतप्रधान घटनात्मक शपथेचा भंग करत पंतप्रधान म्हणून कसे काय शपथविधीला जाऊ शकतात असा सवाल हा ओवैसींनी उपस्थित केलेला आहे. त्याचबरोबर सेक्युलरिझम अर्थात धर्मनिरपेक्षता हा आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा अर्थात राज्यघटनेचा गाभा आहे. अशावेळी धर्मनिरपेक्ष देशामध्ये राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान कसे करू शकतात याला असदुद्दीन ओवैसी यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्याचबरोबर ईद जी साजरी होते आहे 1 ऑगस्टला, त्यासाठी आधीच अनेकांनी मागणी केली होती की ईदची जी कुर्बानी आहे ती प्रतिकात्मक होता कामा नये. राज्य सरकार झुकलं. आता कुर्बानी प्रतिकात्मक असणार नाहीये. तुम्ही ऑनलाईन बकऱ्यांची खरेदी करू शकाल, त्यानंतर तुम्ही बकऱ्यांची कुर्बानी सुद्धा देऊ शकाल, असं राज्य सरकारने स्पष्ट केलेलं आहे. करोना ज्वर संपूर्ण जगात आहे, देशात आहे, राज्यात आहे. अशा वेळी राम मंदिराचं भूमिपूजन त्याची घाई होते का? दुसरीकडं ईद जर का धूमधडाक्यात साजरी झाली तर मग सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही का? घरात नमाज अदा करा असं सांगूनही लोक ऐकतील का? त्याचबरोबर प्रतिकात्मक कुर्बानी तुम्ही करा असं आवाहन खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मग त्याचाच विसर ठाकरे सरकारला का पडला? ठाकरे सरकारने मुस्लिम नेत्यांबरोबर बैठका का केल्या? आणि जी नियमावली कठोर आहे त्यावरती ठाकरे सरकार ठाम होतं, ती अचानक शिथिल का झाली? थोडक्यात काय, राम मंदिर असू दे किंवा ईद असू दे, श्रद्धेपुढे काही चालत नाही. श्रद्धेपुढे कोरोना ज्वर सुद्धा हा गौण आहे, हेच यातनं स्पष्ट होत आहे. त्यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत MIMचे खासदार इम्तियाज जलील आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आहेत. मी दोघांशीही चर्चा करणार आहे, पण त्याआधी आमने सामनेच्या निमित्तानं झी 24 तासनं 5 प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्यावरती एक नजर मारणार आहे. पहिला प्रश्न, करोना ज्वरात ईदचा धूमधडाका कशासाठी? दुसरा प्रश्न, करोना ज्वरात राम मंदिराच्या भूमिपूजनाची घाई का? करोना पुढे धार्मिक श्रद्धा मोठ्या आहेत. राम मंदिराच्या भूमिपूजनाचा वाद नेमका कशासाठी? त्याचं राजकारण होत आहे. ईदच्या कुर्बानीसाठी ठाकरे सरकार इतकं तत्पर का? मुस्लिम नेत्यांशी इतक्या बैठका का करतंय आणि मग त्यातनं मार्ग काढून देत आहे? हाच प्रश्न मी इम्तियाज जलील यांना विचारतोय. इम्तियाज जलील, तुमची मागणी अखेर ठाकरे सरकारने ऐकली. तुम्ही आग्रह धरला होता की बकऱ्याची कुर्बानी प्रतिकात्मक कशी असू शकते, तुम्ही हा कुठला अट्टहास धरताय, आवाहन करताय. त्यानुसार काल अनेक मुस्लिम नेत्यांनी, ज्यामध्ये आमदार आहेत, खासदार आहेत, यांच्या शरद पवार असतील, मुख्यमंत्री असतील, यांच्याबरोबर बैठका झाल्या आणि त्यातून मग हा ईदसाठी मार्ग काढला गेला की तुम्ही ऑनलाईन बकरा घ्या, खरेदी करा, त्यानंतर तुम्हाला जर का कुर्बानी द्यायची असेल तर द्या. इतर ज्या अटी आहेत त्या कायम राहतील. पण असं दिसतंय की ईद करोना ज्वरातही धूमधडाक्यात साजरी होते. आशिष, सर्वप्रथम मी आपल्याला हे स्पष्ट करू इच्छितो की मुस्लिम समाजामध्ये जे वर्षात फक्त 2 ईद येते आणि रमजान आणि हे जे ईद उल अधा याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. रमजान ईद आपण खूप उत्साहाने साजरं करतो आणि ईद उल अधाची जे ईद असते ते सॅक्रिफाईस साठी असते. इतकं धूमधाम रमजानच्या ईद प्रमाणे आपण या ईद मध्ये करत नाही.
फक्त मला हे सांगायचे आहे की मी एक मुद्दा उपस्थित केला होता की आपण 4 महिने आता लॉकडाऊन मध्ये सगळं लोकांनी खूप काटेकोरपणे त्याचं पालन केले. सगळ्या जाती धर्माचे सण जे आले होते सगळ्यांनी त्याग केला आणि त्यामध्ये सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करून हे सक्सेसफुल केला. म्हणून आज जे आपण महाराष्ट्रामध्ये स्थिती बघत आहे, पण आता काय आहे की आपल्याला इकॉनॉमी रिवाईव्ह करायची आहे आणि फेस्टिवल फक्त सेलिब्रेट करण्यासाठी नसतं. या फेस्टिवलच्या आधारावर अनेक छोटे मोठे जे कारोबारी असते, जे छोटे मोठे व्यापारी असते, धंदा करणारे वाले लोक असते, त्यांना 2 पैसे कमावण्याची ही संधी असते. ते ईद असू द्या, ते तुमचा आपला गणपतीचा उत्सव असू द्या किंवा दुसरा कोणत्याही त्योहार असू द्या. आता आपल्याला हे इकॉनॉमी रिवाईव्ह करण्याच्या बाबतीत विचार करावा लागणार आहे, कारण कोणीही याच्या बाबतीत विचार करत नाही. आणि दुर्दैव तर हे आहे की ज्यांच्या कडे सगळ्यांचे लक्ष असते की आमचे जे केंद्र सरकार आहे ते केंद्र सरकार काय करतील, तर केंद्र सरकारने स्पष्ट सांगितलेले आहे आता तुम्हाला जे काय करायचे आहे तुम्ही करा. आम्ही आता मंदिरीच्या हे कामासाठी लागलेलो आहे आणि हे याच्यासाठी बोलतो मी की you have to lead by example. If you are the Prime Minister of India, you have to lead by example. If you are the Chief Minister of Maharashtra, you have to lead by example. And if I am the MP of Aurangabad, I have to lead by example. The thing is, Ashish, की आपण जेव्हा हे लग्नासाठी 50 लोकांना परवानगी दिले, मी सगळ्या लोकांना हे म्हणणार असेल की बाबा 50 लोक फक्त लग्नासाठी, तुम्हाला घरी लग्न असेल तर तुम्ही फक्त 50 लोकच जायचे आहे. पण माझ्या घरी समजा ते लग्नाचा कार्यक्रम आला तर मी म्हणणार की नाही, मी 50चा पालन करणार नाही, मी 200 लोक बोलवणार. ठीक आहे, तुमचा मुद्दा कळला, भावना कळलेला आहे. अतुल भातखळकर, हा एक मुद्दा आहे की ईदच्या बाबतीत एक वेगळा न्याय राज्य सरकारने लावला आणि शरद पवार असं म्हणाले होते की राम मंदिराचं भूमिपूजन होत असेल तर करोना थांबणार आहे का. आणि मग तेव्हा भाजपनं ही भूमिका घेतली की शरद पवारांचा राम मंदिराला विरोध आहे. प्रश्न असा आहे की एकीकडे ईद आहे, एकीकडे राम मंदिर आहे, दोन्ही करोना ज्वरात साजरं होत आहेत. म्हणजे भूमिपूजनाचा कार्यक्रम सुद्धा नाही म्हटलं तरी मोठा कार्यक्रम आहे. अशा वेळी करोनामध्ये एवढी घाई का, हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला जाऊ शकतो, पंतप्रधानांनाही विचारला जाऊ शकतो. नाही, मला असं वाटतं की या विषयावर आपण परवाही चर्चा केली आणि या दोन्ही विषयांचा संबंध हा मुळात इम्तियाज जलील ज्या पक्षाचे खासदार आहेत त्या पक्षाने जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून वातावरण भडकवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि एआयएमचा आपण इतिहास पाहिला तर अत्यंत जातीयवादी आणि ज्याला आपण अकिन टू अँटी नॅशनल म्हणू, उद्धव साहेबांनी प्रकारची भूमिका घेणं हे उद्धव साहेबांनी हेच मुद्दा उचलला. बकरी ईद ही आपण दरवर्षी साजरी करतो, देशभरात साजरी करतो. बकरी ईद साजरी करायला कोणाचाही विरोध नाही, फक्त त्याची पद्धत काय असावी याच्यावर राज्य सरकारने काही मार्गदर्शक तत्व घालून दिली. आता ही मार्गदर्शक तत्व घालून दिल्यानंतर सर्व म्हणजे सत्ताधारी पक्षातले सर्व मुसलमान आमदार आणि एआयएमचे आमदार खासदार हे उठले आणि त्यांनी याच्या विरुद्ध आवाज उठवला. आणि मुस्लिम मतांच्या तुष्टीकरणाकरता शरद पवार जे कायम मुस्लिमांची दाढी कुरवाळण्याचा प्रयत्न करत असतात, ज्यांनी या देशामध्ये हिंदू दहशतवादाचा खोटा बागुलबुवा निर्माण करण्याचं खोटं काम ज्या शरद पवारांनी केलं, ते शरद पवार हे या संदर्भामध्ये बैठका घ्यायला लागले. त्यामुळे एकीकडे राम मंदिराच्या भूमिपूजनाविषयी याने करोना जाईल का असा संतापजनक प्रश्न विचारायचा आणि याचा संबंध जोडायचा बकरी ईदच्या उपक्रमाशी, हे पूर्णतः चुकीचं आहे. हा माझा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, मी त्या दिवशी पण म्हटलं होतं की भूमिपूजनाचा कार्यक्रम हा उत्तर प्रदेशमध्ये एका ठिकाणी 200-250 लोकांच्या उपस्थितीमध्ये सर्व प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग पाळून त्या ठिकाणी केला जातोय. बकरी ईद साजरी करायला कोणाचाही विरोध नाहीये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की प्रतिकात्मक रीतीने तो करावा, त्यांच्या स्वभावाला अनुसरून त्यांनी युटर्न घेतला
आणि आता बकरी ईद कशी साजरी करा, मग त्यातून करोनाचा धोका वाढला तरी चालेल, अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारने घेतलेली दिसतीये. त्यामुळे या दोन गोष्टीची तुलना करणं हे पूर्णतः चूक आहे. राम जन्मभूमीवरचं मंदिर हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे आणि त्यामुळे मी नंतरच्या प्रश्नाकडे येईन. ठीक आपण मला आहे, वेळ ठीक देणार आहे. असेल तर इम्तियाज त्याचा जलील, बोलू तुम्हीच शकतो. पुढच्या प्रश्नाकडे अशाच एका कार्यक्रमामध्ये झी 24 तास वरती ही भूमिका मांडली होती की जर का प्रतिकात्मक कुर्बानी आम्हाला सांगितली जात असेल करायला, तर मग राम मंदिराचं भूमिपूजन का नाही. आणि आता तुमच्याच MIMचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी असं म्हणतायत की पंतप्रधानांनी जाऊच नाही, त्यामुळे घटनात्मक शपथेचा भंग होतो. असं कसं होतं? म्हणजे पंतप्रधान त्यांची स्वतःची आस्था, त्यांचं कार्य असेल काही वेगळं, राम मंदिरासाठी त्यांचा स्वतःचा लढा असेल, आणि आता कोर्टात वाद मिटल्यानंतर, परवानगी मिळाल्यानंतर जर का राम मंदिराचं भूमिपूजन होत असेल तर मग नरेंद्र मोदींनी जाऊ नये असं म्हणणं कितपत योग्य आहे? नाही आशिष, मला तर पहिले हे प्रश्न विचारायचा आहे अतुल भाऊना की अतुल भाऊ, मी हे जेव्हा प्रश्न उपस्थित केलं होतं तर सगळं भाजपवाले माझ्या अंगावर तुटून पडले होते की तुम्ही असं कसा म्हणतो, तुम्ही लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही याच्याशी कसा जोडतो राम मंदिराचा. मी स्पष्टपणे सांगतो, आम्ही राम मंदिराच्या विरोधात नाही. राम मंदिर सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे, तुम्ही राम मंदिर बांधा, आम्ही त्याचा विरोध करत नाही. पण जेव्हा मी हे सांगितलं की तुम्ही जसं आम्हाला सांगतो की प्रतिकात्मक तुम्ही ह्या ईद साजरी करा, मग पंतप्रधानांनी दिल्लीमध्ये बसून का ते प्रतिकात्मक करू शकत नाही? जेव्हा मी म्हटलं तर सगळे लोक इतर रागवले की बघा हे मुसलमान कसा देशामध्ये काय फूट पाडण्याचं परत करत आहे, कसा लोकांना भडकवण्याचं. पण हेच मुद्दा जेव्हा उद्धव साहेबांनी यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये स्पष्टपणे सांगितलं की प्रधानमंत्रीने ऑनलाईन जाऊन त्याची पूजा करा, कोणीही त्याच्या बाबतीत बोलत नाही. म्हणजे याचा अर्थ हे आहे की इम्तियाज जलील या देशाचा नागरिक असूनही सुद्धा याचा विरोध या कारणाने तुम्ही करतो की मी मुसलमान आहे. मी जेव्हा तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की मंदिराला आमचा विरोध नाही, आम्ही सुप्रीम कोर्टाचा आदर करतो. पण असदुद्दीन ओवैसी साहेबांनी जे म्हटलेले आहे ते खरं म्हटलेले आहे की या देशामध्ये, आशिष भाऊ तुम्ही मला सांगा की माझी जात, मी मुसलमान असणार, तुम्ही हिंदू असणार, कोणी दलित असणार, कोणी मराठा असणार, आपल्या लोकांमध्ये जात आहे पण या देशाची जात नाही आहे. आणि जेव्हा पंतप्रधान या असा कार्यक्रमासाठी राम मंदिराचा, हे देशाची अस्मिता आहे, अतुल भातखळकर साहेबांना माहित आहे की किती कॉन्ट्रोवर्सी, किती लोकांचा खून हे याच्यामुळे देशामध्ये आपण बघितलेलं आहे. काय किती वर्षापासून हे प्रलंबित प्रश्न होता, आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. पण प्रधानमंत्री ॲज प्राईम मिनिस्टर ऑफ द कंट्री ते जाऊ शकतं का असं कार्यक्रमासाठी? त्यांनी स्पष्टपणे हे सांगावा की नाही, याच मुद्द्यावर मी लोकांना भडकवले होते, माझी पार्टीने खूप भडकवली होती लोकांना, आणि याच मुद्द्यावर आम्ही सत्तेमध्ये जे आलेले आहे ते फक्त आणि फक्त भगवान रामचा नाव घेऊन तुम्ही सत्तेमध्ये आलेले होते. ठीक आहे, आम्हाला माहित आहे तुम्हाला किती जवळचा. ठीक आहे, मी पुन्हा येतोय इम्तियाज जलील, पण हा प्रश्न महत्वाचा आहे. अतुल भातखळकर त्यांचं असं म्हणणं आहे की सेक्युलरिझम हे आपल्या घटनात्मक चौकटीचा गाभा आहे, राज्यघटनेच्या चौकटीचा गाभा आहे. अशा वेळी पंतप्रधान म्हणून त्यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी का जावं, त्यांनी भूमिपूजन का करावं, त्यावरती ओवैसींनी आक्षेप घेतलाय. मुळामध्ये असं आहे, सेक्युलरिझम हा भारतीय समाजाचा हा गाभा आहे, हा पहिला मुद्दा. तो गाभा, तो विचार घटनाकारांनी घटनेमध्ये व्यक्त केला आणि ते अत्यंत योग्य आहे. सेक्युलरिझम शब्दापुरतं बोलायचं असेल तर जेव्हा हा देश बंदीशाळा बनलेला होता, तुरुंगवास झालेला होता, तेव्हा इंदिरा गांधींनी स्वतःच्या राजकीय स्वार्थाकरता प्रिएम्बल मध्ये सेक्युलरिझम या शब्दाचा अंतर्भाव केलेला आहे. त्यामुळे टू स्टेट म्हणजे पुट रेकॉर्ड स्ट्रेट ज्याला म्हणतात, त्या दृष्टीने आपण हे पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती असताना सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गेले होते आणि सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी मध्ये गेले होते अतुल भाई, इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी मध्ये मंत्री सरदार पटेल यांनी केला होता.
त्यांनी जायला राजेंद्र विरोध केला प्रसाद होता. इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी मध्ये गेले होते. नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. काही गडबड नाहीये. अतुल भाई, पंडित जवाहरलाल नेहरूचं स्टेटमेंट आहे. पंडित जवाहरलाल नेहरूले सांगितलं होतं की आम्ही जाऊ शकत नाही आणि राजेंद्र प्रसाद जे गेले ते इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी मध्ये गेले. राम मंदिराचा प्रश्न हा या देशाच्या मला बोलू द्या, माझ्यामध्ये बोलू नका. खोटं नको बोला तुम्ही अर्धा तास बोला, पण खोटं नको बोला. राम मंदिर ठीक आहे, इम्तियाज जलील ऐकून घ्या. त्यांचा वेळ जातोय, मी तुमच्याकडे येतोय. रिलिजियस प्रश्न नाही हा. आमच्या दृष्टीने हा या देशाच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा, सांस्कृतिक राष्ट्रवादाचा हा प्रश्न आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीने 89 साली राम मंदिराच्या उभारणीचा जो ठराव पास केला, तो ठराव आशिष जाधवजी आपल्याला उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय, फॅसिलिटेशन ऑफ राम मंदिर कन्स्ट्रक्शन. राम मंदिर बांधणार हे भारतीय जनता पार्टीने म्हटलं नाही. राम मंदिर बांधण्याचं काम विश्व हिंदू परिषद किंवा एखाद्या रिलिजियस संघटनेचा आहे. हा आमच्या संस्कृतीचा हे आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सुद्धा अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने असं म्हटलं की हा विजय हा एका समूह गटाचा विजय आहे आणि एका समूह गटाचा पराभव आहे, अशी आमची भूमिका नाही. हे त्यावेळेला सुद्धा आम्ही म्हटलेलं आहे. हा सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विजय आहे आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाकरता देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जाण्यामध्ये हा देशाचा गौरव आहे, देशाचा अभिमान आहे. याच्यामध्ये 125 कोटी भारतीयांनी सहभागी झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. ठीक आहे. इम्तियाज जलील, जेव्हा सुप्रीम कोर्टानं न्यायनिवाडा केला, सुप्रीम कोर्टानं वाद संपुष्टात आणला, सुप्रीम कोर्टानं मार्ग काढत राम मंदिर उभारणीला परवानगी दिली, त्याचबरोबर मशिदीसाठी वेगळी जागा सुद्धा अलॉट करून दिली. अशा वेळी जेव्हा वाद संपलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या निवाड्याने, तेव्हा पंतप्रधानांनी का जाऊ नये उद्घाटनासाठी, जर का लोकांच्या आस्था त्यात जोडल्या गेलेल्या आहे. इट वॉज अ टायटल सूट, बट सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की यामध्ये रिलिजियस बिलीफ किंवा धार्मिक आस्थांचा सुद्धा विचार करावा लागेल आणि मग निवाडा केलेला आहे, मग वर्डिक्ट दिलेला आहे. अशा वेळी पंतप्रधान जाऊ शकतात. आशिष, एक तर मी स्पष्ट करू इच्छितो की अतुल भाटकरकरने जे सांगितलेलं आहे त्यांना मी विनंती करतो की हे कार्यक्रम संपल्यानंतर आपण थोडासा हिस्ट्रीमध्ये जाऊन, जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंना हे विचारण्यात आलं होतं राजेंद्र प्रसाद हे सोमनाथच्या मंदिरामध्ये जा, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होते की नो, ही इज गोइंग देअर इन हिज इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी. ते हे स्पष्ट करायला पाहिजे आपल्याला. पंतप्रधान इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये गेले तर काहीही हरकत नाही, कारण ते माझेही पंतप्रधान आहे आणि कोणत्या एका जातीचे पंतप्रधान नाही आहे, हे स्पष्ट करू इच्छितो. दुसरा म्हणजे अतुल भातखळकरनी लास्ट मध्ये खूप महत्वाचा एक सेंटेन्स त्यांनी काढलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की 125 कोटी लोकसंख्या जी आहे त्यांनी हे सेलिब्रेट करायला पाहिजे. अतुल साहेब, मला हेच सांगायचे आहे की तुम्ही जे 200 लोकांना VVIPs ना घेऊन जात आहे त्या कार्यक्रमासाठी, फक्त ते कशाला? मला माहित आहे की त्या काळात अनेक शहरातून गावातून कारसेवक तिथे गेले होते ते बाबरी मस्जिद पाडायला. त्यांनाही असं वाटत असेल की आता मी जे केलं होतं त्याचं फल आता आम्हाला मिळणार आहे, मलाही सहभागी व्हायचं आहे. तर तुम्ही कोण की फक्त हे 200 लोक तिथे जाऊन तिथे विटनेस करतील? तुम्ही 492 वर्ष, तुमच्या एका स्पोक्सपर्सननी मला सांगितलं होतं कि साहब 492 साल हमने इंतजार किए थे. तो मैंने उनसे कहा था कि 2 महीने और इंतजार कर लो, कोरोना खत्म हो जाएगा, पूरे देश को लेके जाओ आप वहां पर. अतुल भातखळकर भी जाएंगे वहां पर. अतुल भातखळकर, मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही देशाला सांगत आहे की घरी बसा रे बाबा, कोरोना आहे, आणि फक्त मोदी साहेबांना आणि ते 200 लोकांना असं परवानगी देण्यात आलेली आहे. काय समझौता झालेला आहे कोरोनाशी की नाही, मी फक्त ईद साठी येणार आहे आणि तुम्ही जेव्हा अयोध्याला जाणार आहे त्या दिवशी मी सुट्टी घेणार आहे, असं काही असेल तर तुम्ही सांगा. किंवा 200 लोक एकट्ठा झाले तर कोरोनाचा काहीही प्रभाव होणार नाही. आणि आपण कसं म्हणतो की आम्ही सगळं सोशल डिस्टन्सिंग पाळणार आहे. अहो, हे 200 लोक कोण आहे? देशातले सगळे महत्वपूर्ण लोक आहेत. त्यांच्या सिक्युरिटीसाठी 10,000 पोलीसवाले रस्त्यावर तुम्ही उतरणार आहे.
अतुल याची काही भातखळकर, नाही. जेव्हा लॉकडाऊनच्या काळामध्ये देशातली सर्व मंदिरं बंद आहेत, इक्का दुक्का मोठ्या मंदिरांनाच फक्त परवानगी आहे, तिथे इतर जे सामान्य भाविक आहेत त्यांना जाण्यास मज्जाव आहे, अशा वेळी खरंच भूमिपूजनाची घाई का? यामागे राजकारण आहे, तर ते राजकारण दुतर्फा आहे असं वाटतंय अनेकांना. नाही, यात राजकारणाचा काय मुद्दा आहे? असा आहे, भारतीय जनता पार्टी श्रीराम जन्मस्थानावर भव्य अशा स्वरूपाचं श्रीरामाचं मंदिर उभं करावं या मताची पहिल्यापासून आहे. त्याच मताचे या देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्याचं भूमिपूजन करण्यामध्ये राजकारण काय आहे? नाही, पण करोना ज्वराच्याच काळात का वेळेच्या संदर्भातला थोडा 3 महिने मुद्दा आहे. आपण थांबू शकलो मी आपल्याला असतो. सांगू इच्छितो की आता या देशामध्ये लॉकडाऊन नाहीये. अनलॉक मिशन बिगिन हे देशाच्या प्रधानमंत्री ऐकून घ्या. हम्म. अहो तुम्हाला मग खात्री आहे का 3 महिन्यानंतर कोरोना जाणार आहे म्हणून? अच्छा, तुम्हाला खात्री नाही म्हणून आहे. ठीक आहे. हा, आजच्या घडीला कोरोनावर लस नाहीये, कोरोनावर औषध गणपती नाहीये. ही लोक साजरी करू आता शकतात, आपल्याला अतुल भाऊ. कोरोनाच्या साथीने जगायचंय आणि त्याच्यामुळे 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर सर्व प्रकारची काळजी घेऊन, आणि मी त्या दिवशी पण सांगितलं ज्या प्रदेशामध्ये हा कार्यक्रम होतोय त्या प्रदेशामध्ये सुदैवाने महाराष्ट्रासारखी गंभीर परिस्थिती नाहीये आणि त्याच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये हा एक कार्यक्रम होतोय, ज्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण हे दूरदर्शनवरनं जाहीर पद्धतीने केलं जात आहे. AIMचं गडबड काय आहे मी त्या दिवशी पण सांगितलं. त्याशी त्यांनी काय भूमिका घेतली की बकरी ईदला विरोध, मग याला पाठिंबा का? आता आज ते काय म्हणतायत, प्रधानमंत्र्यांनीच जाता कामा नये. आणि त्याच्यामुळे यांच्या पोटातलं दुखणं काय आहे, तर यांच्या पोटातलं दुखणं हे आहे की श्रीराम जन्मस्थानावर राम मंदिर उभं राहत आहे, हे दुखणं आहे. ठीक आहे. इम्तियाज जलील असदुद्दीन ओवैसींचं जे 6 तासांपूर्वीचं ट्विट आहे, त्या ट्विटमध्ये हाच मुद्दा आहे. त्या ट्विटमध्ये हाच मुद्दा आहे असदुद्दीन ओवैसीच्या, की एकीकडे पंतप्रधानांनी तिथे जाऊ नये, पंतप्रधानांच्या अयोध्या वारीला त्यांनी आक्षेप घेतला, आणि दुसरीकडे बाबरी मशिदीचं अस्तित्व हे 400 वर्षांपासून आहे, पुढेही ते तसंच राहील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ राम मंदिराला MIMचा विरोध हा कडाडून आहे, होता आणि आहे, हे त्यांनी आज स्पष्ट केलेलं आहे. नाही आशिष, मी अनेकदा हे सांगितलेलं आहे. आता काय आहे की प्रॉब्लेम हे आहे की त्यांना जे मी चांगलं बोलतो ना त्यांना पटतच नाही. त्यांना इग्नोर करून मी त्याचा अर्थ कसा तोडून मोडून हे काढायचे आहे. मी जेव्हा स्पष्टपणे सांगतो की राम मंदिर बांधा तुम्ही, हे सुप्रीम कोर्टाने, पण का सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे का की त्याच्या भूमिपूजनासाठी या देशाचे पंतप्रधानांना तुम्ही मुख्य अतिथी म्हणून बोलवा म्हणे? आता तुम्ही मला सांगा की हे म्हणतं की नाही आपण ईद साजरी कर, आता संपलेला आहे, उत्तर प्रदेशमध्ये संपलेला आहे, मग महाराष्ट्रामध्ये ही अनलॉकची परिस्थिती सुरू झालेली आहे, मग आपण असं निर्देश जारी केलेले आहे की आपण 10 दिवसाचा जे सगळ्यात मोठा सण असतं हिंदू बांधवांसाठी, हे गणपतीचा सण जेव्हा ऑगस्ट मध्ये येणार आहे, त्याच्या बाबतीत आपण काढलेले आहे ना की हे नाही करायचे, ते नाही करायचे, इतकी लांब हे आणायची, मग सगळे नियम दुसरे लोकांसाठी, आणि आपण स्वतः काहीही करणार असेल तर यू आर नॉट लीडिंग बाय एग्जाम्पल. यू ऑल्सो माय प्राइम मिनिस्टर मिस्टर नरेंद्र मोदी. मैं आपसे सिर्फ इतना कह रहा हूं कि आप अगर इस दौर के अंदर किसी भव्य अस्पताल के निर्माण के लिए अगर जाते तो हम आपको सलाम करते. की आज तुम्हाला माहित आहे की आज देशाची परिस्थिती काय आहे. आशिष आपल्यालाही माहित आहे दाखवतो आहे की आपल्या हॉस्पिटलची काय आहे अवस्था. आपण लोक आजही लोकांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही, डॉक्टर्स हवालदिल झालेले आहे, आणि अशा काळात या देशाचा प्रमुख हे म्हणतो की तुम्ही तुमचं बघा काय करायचे आहे, मी तर मंदिर बांधायला चाललेला आहे. मंदिराचा कोणालाही विरोध नसताना ठीक आहे. अतुल भातखळकर, माझा वेळ संपलेला आहे. पण एक प्रश्न अनेकांनी विचारलाय, तो प्रश्न हा आहे की राम मंदिराचं भूमिपूजन होत आहे, मग जी मशिदीसाठी वेगळी 5 एकर जागा दिलेली आहे, तिथं मशिदीचंही भूमिपूजन होऊ शकलं असतं एकाच मुहूर्तावर. हे मला विचारलं नाही अतुल भातखळकर, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना राम मंदिराकरता ट्रस्ट फॉर्म करावा असे आदेश दिलेला आहे.
त्या ट्रस्टने राम मंदिराचं भूमिपूजन ठेवलेलं आहे. त्या सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय, राज्य सरकारला आदेश दिलाय तिथल्या, की तुम्ही बाबरी मशिदी करता तिकडे जागा द्या. ते कुठला जी एक त्यांची संस्था असेल त्या संस्थेने ती जागा ताब्यात घ्यावी आणि त्या ठिकाणी मशीद उभी करावी. ते प्रश्न तुम्ही आम्हाला का विचारताय? ठीक आहे, इम्तियाज जलील तुमच्याकडे काय उत्तर आहे? त्याच्याशी मशिदीसाठी जर का 5 एकर जागा दिली गेली असेल तर मशिदीचं काय? हा प्रश्न तुम्हाला नाही आला? त्यांना की त्यांनी राम हा प्रश्न MIM ला नाही पडला? त्याला पाठिंबा द्या. मशिदीला पाठिंबा का नाही असं विचारतात ते. आशिष हा. सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट सांगितलेलं आहे, हे जे निर्णय आहे इट वॉज नॉट बेस्ड ऑन फॅक्ट, इट वॉज बेस्ड ऑन फेथ. आणि ज्या देशामध्ये जस्टिस गोगोई सारखे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे, आम्हाला तर हे सांगायचे अतुल भातखळकर साहेबांना की साहेब तुमच्या मर्जीप्रमाणे 50 किंवा 200 लोकांची तुम्ही लिस्ट तयार केलेली आहे. आमच्या वतीने आम्ही हात जोडून आपल्याला विनंती करतो की आपल्या पंतप्रधानांना हे सांगा की एक गेस्ट आमच्या शिफारशीने तुम्ही पण त्यांना घेऊन जावा. ते म्हणजे फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया जस्टिस गोगोई. त्यांनाही आपण गेस्ट म्हणून घेऊन जावा या कार्यक्रमासाठी. पसरवू नका. पुराव्याच्या आधारावर ते सुप्रीम कोर्ट बघते. मी काही सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत बोललो तर मी आपल्याला बोलतो की सुप्रीम ठीक आहे. सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यानंतर राम मंदिराची उभारणी होते 5 ऑगस्टला. भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. करोना ज्वरामध्ये भूमिपूजन होत आहे, पण निवडक 200 पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. त्याचं थेट प्रक्षेपण हे DD1 या सरकारी न्यूज चॅनलवरनं होणार आहे. आम्ही सुद्धा ते दाखवणार आहोत. आणि त्याच वेळी करोना पुढे श्रद्धा मोठी आहे हेही सिद्ध झालेलं आहे. करोना ज्वर हा कायम राहील, पण ज्या रिलिजियस बिलीफ आहेत किंवा धार्मिक श्रद्धा आहेत त्यांचाही विचार सरकारला करावा लागणार आहे आणि समान न्याय पद्धती वापरावी लागणार आहे. नाही तर मग त्यातनं असा नाहक वाद वारंवार पुढे येईल, तो थांबवायचा आहे. मी इथंच थांबतोय. दोन्ही पाहुण्यांचे आभार मानतोय आणि या चर्चेसाठी तुम्ही दोघं तयार झालात हे महत्वाचं आहे आणि म्हणून मी त्यांचे आभार मानतोय. इथंच थांबतो. पाहत राहा G24 तास. रहा एक पाऊल पुढे.